मस्त सनसेट दिसतो यार. सनसेट काय दिसतो यार, काय दिसतं सांग यार मामा, तुझ्या शब्दात सांग यार. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा उज्जवल सुनसाठी घेऊन आलो नवीन ब्लॉग. तर आता आहे कुठे मी, तर त्या मामाच्या घरी होतो. वापस याच लोकेशनला आलो आहे मी, तर याच मामाच्या घरी. तर फर्स्ट ऑफ आउटफिट चेक. तर आपण कुठे चाललो आहे, फिरायला चाललो आहे आपल्या कारमध्ये. मामा आणि मी, मामी आणि प्लस आहेत खूप. तर आपल्याला लोकेशनला जाऊन बघायचं आहे की काय आहे लोकेशन. आणि माझ्या अर्ध्या ऑडियन्सला ते माहिती असणार, बिकॉज ऑफ तिकडे माझी अर्धी ऑडियन्स जाऊनसुद्धा आलेली आहे. बिकॉज ऑफ ते पुण्याच्या बाहेर आहे थोडं, तिकडे आपण पाहूयात. देवदर्शनासाठी चाललो आहे. तर चला, तर बघा. तर आपला प्रवास इकडनं चालू होतोय. चला गणपती बाप्पा चलो. आर भगव्या झेंड्याचं आभाळ गडावर भरलं नंग्या तलवारीचं पाट. मित्रांनो, आम्ही आता कुठे, तर भोरच्या घाटात आहोत आणि आम्ही एका पॉइंटला थांबलो. मामी, पॉइंटचं नाव काय? नेकलेस पॉइंट. नेकलेस पॉइंट. तर तुम्हाला दाखवतो व्ह्यू, एक नंबर व्यू है. रुको रुको, मामू जान को आने दो. सबसे पहले मैं ही निकल चुका हूँ, इसलिए अभी मामू जान आएगा. रुको, मामू जान भी आ गए इधर. मामू जान के सिवा अपन किधर जाते नहीं ज्यादा, क्या है कि नहीं मामू? तो अभी हम आए हैं यहाँ पे नेकलेस पॉइंट है पे. यस. आने की तरह हम भी पहली बार देख रहे हैं. देखते हैं कैसा है क्या है. तो आप आगे का व्यू देखो, चलो. इट्स रियल नेकलेस. एक नंबर, एक नंबर. व्हॉट व्यू. यस. म्हणजे हा जो तुम्ही मी एक सांगू शकतो मामा. मामा तुला आठवतंय मामा, ऐक ना, एक लहानपणी कसं एक डोंगराचं चित्र आणि अशी एक ती नदी बनवायचो, तसंच आहे ना. हा. ते असे बनवायचं आज रिअल लाईफ मध्ये बघितलं सुद्धा. वाव. हा. पहिल्यांदाच बघतोय. यस. खरोखरच नेकलेस याला म्हण. यस. पूर्ण हा नेकलेस पॉइंट आहे. तर बघा. तर आता आमचा फोटोशूट झालेला आहे. तर आम्ही निघालो आहोत. काय मामा, झाला फोटोशूट? Yes, yes. विकत घेणार आहोत. जांभळं खायचे आहेत मामाला, आणि मला एक या ब्लॉग तर्फे एक मेसेज द्यायचा आहे का पोराला, काय म्हणजे आमचे मोठे भाचे म्हणजेच माझा मोठा दादा आदित्य गोरपडे Yes. यांनी आम्हाला खूप बोलबच्चन टाकले आहेत की तुम्हाला आम्ही रिसॉर्टला नेऊ, इथं नेऊ, तिथं नेऊ. पण काय करणार, आम्ही असं फिरतोय. जाऊ द्या, सोडा, आम्ही फिरतोय. तर लोकेशनला अजून पोहोचायचंय, थोडा वेळ आहे. तर बघा, तुम्हाला दिसणार आहे. चलो. तर आमच्या प्रवासात आम्हाला कोण भेटलंय ते बघा. वानर सेना इकडे बसली होती. आमच्याकडे काय खायला नव्हतं, बट काय देऊ म्हणून आमच्याकडचं जे जांभळे होते ते आम्ही दिले. ते त्याने पिशवी डायरेक्ट ती तशी खेचली आणि इकडनं तसा तो निघून गेला इथं पुढे. बघाच तो काय चालला तिकडे पिशवी घेऊन. आणि जसंच इकडे आम्ही बघतोय तर लगेच त्या साईडच्या खिडकीवरती येऊन बसलाय कोण, तर अजून एक वानर. त्याला वाटलं की आम्ही ह्या साईडनी काहीतरी देऊ अजून, बट आमच्याकडे देण्यासारखं काही नव्हतं. तर सो मग आम्ही इकडनं वानर सेनाला बाय करत आम्ही आमच्या प्रवासाला पुढे लागतो. मंदिर आहे का वरचं? ते मंदिर आहे का तिकडे? हो, तेच मंदिर आहे. थिंक सो. मी पहिल्यांदा आलो तिकडे जायचं. ते मंदिर आहे का? होय. गाडी लावली आहे, बट आपल्या गाडीच्या तरी 100% ब्लॅक काच आहेत आपल्या. चला, तर आपण चप्पल सध्या तरी गाडीतच काढली. आम्ही इकडनं निघूयात आणि इकडनंच जायचं त्या साईडने. तर चला. मी पायथ्याशी आहोत. तर तुम्ही पायऱ्या मी तुम्हाला दाखवलंच. आता पण बघा,
एवढ्या पायऱ्या चढतात, मला नाही माहिती केवढं चढ, मी फर्स्ट टाइम आलो. आमच्या मामीलाच माहिती इकडचं काय आणि कसं काय. जाऊयात डायरेक्ट आपण वरती जाऊयात. बघा आ जाओ मामी. मस्त सीन दिसतंय. ये बुलबुलैया है मामू. चलो इकडनं होतं, इकडनं तुम्ही तिकडे गेली. आम्हाला दिसली ही वानर सेना. खाली पण होती म्हणजे, बट इथे पण दिसली. इथे पण त्यांचं आहेच. इकडचं झालं, आता एक इकडचं एक बाकी आहे. मग तुम्हाला अजून एक लोकेशन दाखवतो, चला. नावानं चांगलं. तर हा जो लोकेशन आहे ना, आता त्याच्यावरती जाऊ. पण सध्या तरी मम्मीचा व्हिडिओ कॉल आला आहे, म्हणून मम्मीला दाखवते आम्ही सगळे. चाललंय मम्मी. आता मम्मीचा व्हिडिओ कॉल चालू आहे ना, बहुतेक कुठेतरी गेलेत बाहेर, म्हणून नेटवर्क इश्यू होतं. आणि इकडे पण थोडा रेंजचा इश्यू आहे, म्हणून तर काय नाही, आम्ही थोडा पण फिरू. मला तो वाला पण लोकेशन दाखवतो, चला. मस्त वारं सुटलं आहे, असं वाटतं की इकडंच बसून राहावं. एक नंबर व्ह्यू दिसतोय. हा बॅकमध्ये काहीच दिसत नाही, फक्त ढगं आणि या साईडला बघा प्रॉपर सगळे ढगं. ह्या डोंगरात बसलेली ही आई, यासाठी आलोय. हे दादा लोक. जाऊ द्या, आपण बघूयात, थोडंच बसूयात. त्या साईडचा पण सिनरी दाखवणार होतो, पण जाऊया. सध्या तरी इकडे आलो होतो बिकॉज ऑफ इकडे फोटोज वगैरे काढायचे होते. जाऊ द्या, चला. तर आता जाऊया तिकडचं लोकेशन बघूया सध्या तरी, चला. तर जसं मी बोललो तुम्हाला, हा लोकेशन म्हणजे या लोकेशनला मी आलोय सध्या. बट सीन असं आहे, माय गॉड, शर्ट झाला घाल नवीन. जाऊ द्या, तर तुम्हाला दाखवतो लोकेशन बघा. मस्त फक्त व्ह्यू येतो. पूर्ण हे गाव दिसतंय ना, एक नंबर दिसतंय. तर डोंगर आणि डोंगरावरचं झालेलं आहे गाव. आणि हे पूर्ण आपण जस्ट डोंगराच्या वरती, आणि हे डोंगराच्या खालनं जे पूर्ण दिसतंय ना, हा तर दुसरा डोंगर. मस्त व्ह्यू दिसतोय. आणि हे मंदिर तर आता आपण निघालोय. इकडे आपला फोटो सेशन झालाय, म्हणून जाऊयात आता. विचार केला की काहीतरी माझं स्वतःचे फोटो वगैरे काढेल, पण नाही जमलं. बोलला जाऊ द्या, सोडा. जाऊया आता डायरेक्ट खाली गाडी बसली, चला. आम्ही खाली उतरतो काय घेतोय आपण, काही महिना घेतली. मी अर्ध्या हातात ठेवले, बाकीच्या मामा तर शेंगा खात होता माझा. जाऊ द्या, आम्ही खाली जाऊया सध्या तरी. मस्त वातावरण झालं या साईडला बघा. एक नंबर व्ह्यू, एक नंबर यार. डोंगरात या ना, म्हणजे पावसाळ्यात यायला पण मजा येईल, बट जाऊ द्या. पावसात मग आम्ही आलो होतो. खूप मजा येते, खूप. पूर्ण धुकं काहीच दिसत नाही. इकडे पण पायऱ्यावर सुद्धा. येस, चांगलं यार, कधीतरी येस नक्की या. तुम्ही तरी नक्की या. शिरूरच्या मामीचं पण म्हणणं ऐक, त्यांना कसं वाटलं इथे येऊन. हो, शिरूरच्या मामी इकडे या जरा, तुम्ही बोला तुमचं म्हणणं काय. खूप छान वाटलं मला, आणि हा खूप छान ब्लॉग बनवतो. थँक्यू, याला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अच्छा ठीक आहे, जाऊ द्या. शिरूरचे मामा खाली गेलेले आहेत. शिरूरचे मामा खाली गेले. आता पोहोचले कुठे, तर आपल्या गाडीपाशी. मस्त सनसेट दिसतोय यार. सनसेट काय दिसतोय यार, काय दिसतोय सांग यार मामा, तुझ्या शब्दात सांग यार. खूप चांगलं वातावरण झालेलं आहे. Yes. आणि असं वातावरण खरंच आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो, कारण की पुण्यामध्ये एवढी गरमी आहे ना, हा तुम्हाला सांगू शकत नाही. आता इथं एवढं चिल्ड क्लायमेट आहे ना,
इथून महाबळेश्वर फक्त 44 किलोमीटर आहे. 1 किंवा 1.5 तासाच्या अंतरावर. हां, त्यामुळे थंड वारे येतात आहे. मस्त मस्त वाटतंय एकदम. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, म्हणजे ते आपण जाताना काय तुम्हाला दाखवली तर कार, आपली कार बघूया. तर ही आपली कार आणि कारच्या 4 काचांवरती ब्लॅक काचा आहेत, आहे की ना मामा? जब तक चलेगा, मतलब जिथे नाही चालणार तिथे नाही चालणार, जोपर्यंत कोण पकडत नाही तोपर्यंत चालणार. गव्हर्नमेंट अप्रूव्ह. मस्त यार. MH12 चॉईस नंबर किती मध्ये भेटला? त्यावेळेस साधारण 27,500 रुपये. 27,500. कधी म्हणजे 15 मध्ये. 2015 मध्ये. 2015 मध्ये मी जेव्हा आठवत नसेल, मी काहीतरी असेल 4th-5th असेल तो त्यावेळी. पण तुम्ही हा व्ह्यू बघताना एक नंबर यार, एक नंबर. असा व्ह्यू लवकर तुम्हाला बघायला भेटणार नाही. आणि एवढं चिल वातावरण झालं ना, एकदम थंड हवा, एकदम थंड हवा. आणि या गरमीत मुंबई आणि पुण्यापासून थोडंच लांब. मस्त यार, मस्त. आणि मी एक गोष्ट सांगतो की मी तुम्हाला का बोललो की माझ्या ऑडियन्सला माहिती आहे, बिकॉज ऑफ भोर पुणे. माझ्या इथे म्हणजे भोर आणि पारनेरकर हे जास्त आहेत ना, पण त्यांना हा लोकेशन माहिती आहे. ते खूप जण येऊन जातात, पण त्यांच्याजवळ आहे भोर इकडनं काहीतरी साधारण 1.5 पण नाही, 25 ते 20 मिनिटाच्या अंतरावर फक्त एवढं जवळ आहे भोर. जे माझे मित्र आहेत ना भोरचे, ते खूप जणांना माहिती आहे हा लोकेशन. तर तुम्हाला माहिती झालंच आता, तुम्ही पण येऊन व्हिजिट करा. एक नंबर व्ह्यू, एक नंबर व्ह्यू. चला तर आपण जायचं कुठेतरी जायचं, पण बघा. तर मित्रांनो, आम्ही सध्या तरी पुण्यात पोहोचलो आहे. बट सीन असं आहे की आता रात्रीचे वाजलेत 9 आणि सगळ्यांना लागलेत भुका. त्यामुळे तर आम्ही भूक लागली सगळ्यांना, त्यामुळे आम्ही विचार काय केला, काहीतरी खाऊनच जाऊयात घरी, कुठे घरी जाऊन बनवण्यापेक्षा. म्हणून आम्ही आता इथे हॉटेल शोधतो आहे. जी गाडी पार्क केली आणि आम्ही आलो. बाकीचे मेंबर चालत येतात. आम्हाला एक PK बिर्याणी हाऊस जाऊया तिकडेच जेवूया. चला मित्रांनो, आता आमचं जेवणसुद्धा झालं आहे. काही उरलं होतं ते आम्ही पार्सलसुद्धा घेतलं. आता घरी जाणार आहे. मस्त जेवण पोट भरून झालं आहे. तर डायरेक्ट गेल्या कपडे घालून टॅरेसवर जाऊन डायरेक्ट झोपणार. डायरेक्ट झोपणार. मस्त आज मस्त झोप येणार रात्रीचा, बिकॉज ऑफ आज टॅरेसवर झोपायला भेटणार. मस्त हवा टॅरेसवरती ना, एक नंबर झोप येते. बिकॉज ऑफ का माहिती आहे, टॅरेसवर झोपताना मस्त स्काय दिसतो ना, तो रात्रीचा चंद्र आणि ते तारे. एक नंबर यार, एक नंबर. काय पण बोला यार, तशी झोप कुठे लवकर भेटणार नाही. ती फक्त गावाला आणि कुठे तर इकडेच माझ्या पुण्याला, म्हणजे माझ्या मामाकडे. बस तर आता झालं आहे खाऊन, तर जाऊया डायरेक्ट कार में बैठेंगे तभी जाएंगे. जाऊ द्या, चला. तर मित्रांनो, फायनली पोचलो आपण आता घरी. गाडी पार्क केलेली आहे आणि आता सरळ घरी जाऊन टॅरेसवर झोपणार आहे डायरेक्ट पडी. काय तर आजचा ब्लॉग आपण इकडेच एंड करत आहोत. चला तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो.